दरम्यान अजित पवारांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। अजित पवारांना संपवण्याचा घाट घातला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। भुजबळ आणि परळीच्या गँगनं हा घाट घातल्याचं जरांगे पाटील म्हणतात। दरम्यान पवारांना कुणीही संपवू शकत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणारा एकमेव नासका आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजबळ। ज्याने मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं। आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं। आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय। नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं। परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं। पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं परळीचं घराणं मोठं झालं। ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना। कारण यांना ज्यावेळेस कुणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला। आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केला आहे। आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणं आहे हे छगन भुजबळनी सांगितलं जाऊन त्यांना की आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती बुवा।